नमस्कार. श्रीरामांच्या करुणाष्टकापैकी एक त्यातली एक ओळ माझ्या मनात सारखी रुंजी घालतीये. तुझवी न रघुनाथा ओखटे सर्व काही. हे रघुनाथा, तुझ्याशिवाय काहीच खरं नाही, काही चांगलं वाटत नाहीये, कशातही मन लागत नाहीये. आणि खरंय, ज्यात रघुनाथ नाही, ज्यात राम नाही, कशाचंच खरं वाटत नाही. आयुष्यात राम नसेल तर आयुष्याचं खरं राहत नाही म्हणतात. आपण ती एक कथा सांगितली होती ना, ज्याला रामाने सोडलाय त्याला तारणार कोण. रामनाम लिहिलेल्या शिळा श्रीराम असं लिहून सगळी वानरसेना समुद्रात टाकायची आणि त्याचा सेतू बनला त्या तरुण जाऊन. रामाने ठरवलं की आपण शिळा टाकून बघू ती तरेल का, आणि एकही शिळा तरली नाही, ती बुडाली. तेव्हा हनुमंतरायांनी सांगितलं, रामा, अहो तुमच्या नावानं तर जग तरतं, तुम्ही पकडाल म्हणून तर जग तरुण आहे, तुम्ही सोडाल तो तरेल कसा. तसं रघुनाथाच्या शिवाय काहीच खरं नाही, हेही तितकंच खरं आहे. रामायणातल्या कथा बघा, ज्याला रघुनाथाशिवाय सगळं ओकटे वाटतंय, चुकीचं वाटतंय, त्याच्या आयुष्यात रघुनाथ आलेत आणि त्याचं आयुष्य छान झालंय. आणि ज्याच्या आयुष्यातून रघुनाथ निघून गेलेत, ज्याच्या आयुष्यातून राम निघून गेलेत, त्याच्या आयुष्यात काहीच उरलेलं नाहीये. आता आपण वेगवेगळ्या कथा उपकथा जोडून त्यांच्याही आयुष्यातला प्रॉब्लेम सांगायला लागतो, समस्या सांगायला लागतो. बघा रामासोबत असून कसं झालं, हे वेगळं. म्हणजे त्या तुम्ही जोडलेल्या शेपट्यांना मूळ कथा समजून सांगायचं नसतं, त्यामुळे ते सोडा. हे कळलं कोणाला होतं, तुझविन रघुनाथा ओखटे सर्व काही. हे कळलं माता सीतेला. रघुनाथाशिवाय काहीच नाहीये. म्हणून वनवासाला निघाल्यावर सासू सासऱ्यांचा आणि सासरच्या मंडळींचा सांभाळ कसा करावा याचं ज्ञान मला माझ्या पित्याकडून मिळालेलं आहे, ते वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून सीतामाई रघुनाथाच्या सोबत गेल्या. रघुनाथा, तुझविन सर्व ओखटे काय, गेल्या निघून. हे कळलं कोणाला, लक्ष्मणाला. ज्याच्यासाठी आलोय त्याच्या सोबत राहण्यात मजा आहे ना. मग रामरायाचा सहवास लक्ष्मणाला मिळाला. रघुनाथाशिवायचं राज्य राज्यच नाही आहे, त्याच्याशिवाय रामाशिवायचं राज्य आणि त्याचा राजा ही कल्पनाच भरताला शक्य नव्हती. म्हणून प्रभू रामचंद्रासारखी वल्कलं नेसून त्यांनी रामचंद्राच्या वतीनं राज्य केलं, म्हणून त्याच्याही आयुष्यात सुख आलं. आता सुख आपण कशाला समजतो, हा भाग पुन्हा प्रत्येकाचा वेगवेगळा. कशाला सुख समजायचं, मिळणाऱ्या ऐशारामाला सुख समजायचं, राजगादीला सुख समजायचं, की कशाला समजायचं. हो, त्याच्यात रममान होण्याला सुख समजणारी माणसं त्याच्यातच राहिली. त्याच्यातच राहिली. बघा सुख कशाला म्हणतात. परवा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये रामरायाची ती सावळी सुकुमार मूर्ती बघून अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. असं पाणी आलं की ते त्या मूर्तीकडे बघत होते. काही जण तर ते असे हात जोडून त्या मूर्तीच्या समोर टक्क उघड्या डोळ्यांनी पापणीही न पडता बघत होते आणि डोळ्यात झरत होता. काय सुख आहे, मी नाही बघणार, मी दुसरंच काहीतरी करणार असं म्हणून कोल्ड्रिंकची बाटली, दारूची बाटली, अजून काहीतरी असं घेऊन बसणारे आणि ते न बघणारे, त्यांच्या लेखी हे सुख होतं. ते उपभोगाला सुख मानत होते, ते उपभोगाला सुख मानत होते. आणि हे परमेश्वराच्या रूपाला बघण्यात सुख मानत होते. डोळे झरत होते, निचरा होत होता भावनांचा. हा फरक आहे. सुख कशाला म्हणायचं हे आपापल्यावर आहे. बरं, प्रभू रामचंद्र ज्यांना मिळाले नाही त्यांचं काय झालंय, रामचंद्रांनी ज्यांना सोडलंय त्यांचं काय झालंय. दशरथाने सांगितलं, तुझ्या आईला वचन दिलंय बाबा, तुला जावं लागेल रामा, तुला जावं लागेल. दशरथाला रामचंद्रांनी सोडलं आणि प्राणोत्क्रमण झालं. आयुष्यातला राम निघून गेला दशरथाच्या. दशरथाला सोडायला सांगायला कारणीभूत ठरली कैकेयीचं काय झालं. अत्यंत सुकुमार मुलाच्या प्रेमाला तर ती मुकलीच मुकली, पण स्वतःच्या मुलाच्या प्रेमालाही ती मुकली. जगातल्या सगळ्या माणसांनी कैकेयीला विलन करून टाकलं, खलनायिका करून टाकलं. रघुनाथाशिवाय सगळं ओकट आहे हे लक्षात ठेवा.
रघुनाथाच्या शिवाय ज्याची कल्पना तुम्ही कराल ना ते तुम्हाला नीट मिळणार नाही आहे, हे लक्षात घ्या. काय आहे, रघुनाथ समजायला, राम समजायला तो मुरावा लागतो, आपल्यामध्ये मुरावा लागतो. मुरणं काय आहे माहिती आहे ना, आपण लोणचं घालतो आणि लोणचं मुरायला ठेवतो. समजा आज घातलेलं लोणचं उद्या किंवा परवा खायला काढलं तर कैरीचा कडकपणा जाणवतो आणि वरची मीठ, साखर, तिखट, हळद सगळं निघून जातं पहिल्याच च्यामध्ये खाण्यामध्ये, आणि मग उरतो तो फक्त कैरीचा आंबटपणा. मुरलेलं लोणचं चविष्ट लागत नाही. लोणचं काय, मोरावळा काय, मुरब्बा काय, काहीही घ्या. म्हणजे अगदी आपण साखरांबा करतो, गुळांबा करतो. साखरांबा करताना, गुळांबा करताना, मोरावळा करताना, लोणचं करताना जे पदार्थ त्यात घातलेले आहेत ना, त्या पदार्थाला त्याच्यामध्ये मुरावं लागतं. आणि ते मुरलं की मग त्याची गोडी, त्याचा तिखटपणा, त्याचा खमंगपणा आपल्या जिभेवरती जाणवायला लागतो. आणि जर हे मुरलं नसेल तर मग आवळ्याचा तुरटपणा, आंब्याचा आंबटपणा आपल्या तोंडावरती जाणवायला लागतो. चव बिघडते आणि आपण सहजपणे म्हणतो, मुरलं नाही रे, ते मुरलं नाही अजून. ते मुरावं लागतं, हे लक्षात घ्या. किती मुरावं लागतं? इतकं मुरावं लागतं की उरावं लागतं. जरा वेगळं वाटतं ना, इतकं मुरावं लागतं की उरावं लागतं मुरलंय काय ते कळण्यासाठी. म्हणजे साखर आंब्यामध्ये इतकी मुरलेली असते, तोंडात टाकल्याबरोबर कळतं आंबा आणि साखर आता एकजीव झाली आहे. साखरेचा गोडवाही उरलेला असतो, आंब्याचा आंबटपणाही उरलेला असतो, आणि दोन्ही मिळून आहे हे कळतं. इतकं मुरावं लागतं. आणि जर मुरलं नसेल तर आवळा तुरट लागतो, आंबा आंबट लागतो. मुरलं नसेल तर हे होतं. रघुनाथा, तुझ्याशिवाय आयुष्य ओखटं आहे असं उगाच म्हणत नाहीत. ते मुरावं लागतं. ते आपल्यात इतकं आत जावं लागतं की रघुनाथाची चव आपल्या आंब्यामध्ये आणि आपल्या आवळ्यामध्ये यावी लागते. जोपर्यंत ही चव येत नाही ना, तोपर्यंत ते मुरलंय असं वाटत नाही. खरं सांगू, आवळा आणि साखर एकत्र करून मुरवल्यावर मळमळ कमी होते म्हणतात. म्हणजे मोरावळा खा, जरा मळमळत आहे, आम्लपित्त झालंय, आता उलटी होणार आहे वाटतंय, त्यावेळेला मोरावळा खायला दिला जातो. आणि मग तो तुरटपणा आणि तो गोडवा आपल्या पित्ताला शमवितो. अनेकांचं आम्लपित्त वाढलंय, मळमळ वाढली आहे. त्यासाठी या वाढलेल्या मळमळीला रघुनाथाला घेऊन मुरवलेला मोरावळा देण्याची जास्त आवश्यकता आहे. पण तो मुरलेला असायला हवा. मुरलेला नसेल तर तो कडवट लागेल, एवढं नक्की. नमस्कार.